Welcome students. In this mathematics lecture series, we see the important examples of unit numerical method. Numerical method मधील बायसेक्शन मेथड, रेग्युलर फॉल्सी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड आणि जॅकोबी मेथड आणि गॉस सिडल मेथड या मेथडवरील आपण एक्झाम्पल्स या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नाव सी दिस एक्झाम्पल ऑफ न्यूमेरिकल मेथड. व्हॉट इज आस्क्ड, काय विचारलं पाहिजे या ठिकाणी, युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड find the root of this equation, by taking initial root 1 and it is asked to perform 2 iteration. 2 iteration मध्ये याचं उत्तर काढायला विचारलं आहे. लेट दिस x क्यूब मायनस x मायनस 1 इक्वल टू 0. याच्यावरून f ऑफ x इज इक्वल टू x क्यूब मायनस x मायनस 1 ही व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर न्यूटन रॅप्सनसाठी आपल्याला f डॅश ऑफ x ची किंमत काढायची. f डॅश ऑफ x म्हणजे काय, तर d बाय dx ऑफ f ऑफ x इज इक्वल टू d बाय dx ऑफ दिस x क्यूब मायनस x मायनस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ x क्यूब मायनस d बाय dx ऑफ x मायनस d बाय dx ऑफ 1. आता या ठिकाणी x क्यूब आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना d बाय dx ऑफ एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला वापरायचा, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. म्हणजे या ठिकाणी डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूबची व्हॅल्यू येईल, एनची व्हॅल्यू 3 आहे म्हणजे 3x रेज टू 3 मायनस 1 म्हणजे 3x स्क्वेअर येईल. डी बाय डी एक्स ऑफ एक्स याची व्हॅल्यू 1 असते आणि हे कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. दॅट मीन्स वी गेट हिअर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू दिस एक्स क्यूब, त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर मायनस या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल आणि 1चा डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज एफ ऑफ एक्स अँड दिस इज एफ डॅश ऑफ एक्स आणि ही एफ ऑफ एक्स. आणखी काय दिलंय, बाय टेकिंग इनिशियल रूट x0 इज इक्वल टू 1. इनिशियल रूट, हे इनिशियल रूट म्हणजेच काय, तर x0 ची व्हॅल्यू असते. दॅट मीन्स हिअर x0 दिस इज आस्क्ड विच इज इक्वल, नाही x0 ची किंमत दिली, x0 इज इक्वल टू 1 ही किंमत दिली. पुढे इट इज आस्क्ड टू परफॉर्म 2 इटरेशन. 2 इटरेशन म्हणजे काय, तर तुम्हाला फर्स्ट इटरेशन म्हणजे आपण x1 ची व्हॅल्यू काढतो आणि सेकंड इटरेशन वी फाइंड व्हॅल्यू ऑफ x2. आता x1 चा फॉर्म्युला लिहित असताना x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0 या पद्धतीने लिहायचं. x1 लिहित असताना x0 एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0 आणि x2 लिहित असताना आता x0 च्या ऐवजी x1 लिहा, x1 मायनस एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. आता या ठिकाणी x1 काढण्यासाठी x0 ची किंमत दिलेली आहे. x0 किती दिलं आहे, x0 म्हणजे इनिशियल रूट, ते इनिशियल रूटची व्हॅल्यू दिली 1 दिलेली आहे. हे x1 वरून एफ ऑफ x0 काढायचं. एफ ऑफ x0 म्हणजे एफ ऑफ 1 आणि ही एफ ऑफ 1 ही व्हॅल्यू काढण्यासाठी एफ ऑफ x हा फॉर्म्युला वापरायचा. या फॉर्म्युल्यामध्ये जिथे x आहे त्या एक्सच्या ऐवजी आता x0 म्हणजेच 1 ठेवायचे, म्हणजे याची किंमत येईल 1 क्यूब मायनस 1. सो विच इज इक्वल टू मायनस 1. दिस प्लस 1 मायनस 1 विल गेट कॅन्सल, म्हणजे याची किंमत मायनस 1 येईल. त्याचप्रमाणे एफ डॅश ऑफ x0 म्हणजेच एफ डॅश ऑफ x1 ची किंमत काढायची. एफ डॅश ऑफ x0 किंमत काढत असताना हा एफ डॅश ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरायचा. जिथे x आहे त्या एक्सच्या ऐवजी काय करायचं, 1 ठेवायचं. सो विच इज इक्वल टू स्क्वेअर 3 इंटू 1 स्क्वेअर मायनस 1 आणि हे सिम्प्लिफाय केल्यानंतर दिस विल बी 3 मायनस 1 विच इज इक्वल टू 2. मग हे एफ ऑफ x0 इज मायनस 1 आणि एफ डॅश ऑफ x0 इज इक्वल टू 1. आता या किमती या x1 मध्ये ठेवा, पुट दिस व्हॅल्यू इन दिस x1. सो x1 इज इक्वल टू x0 म्हणजे काय, तर 1 मायनस एफ डॅश ऑफ x0 म्हणजे मायनस 1 अपॉन दिस इज 2 विच इज इक्वल टू
this is 1, this minus minus plus 1 upon 1 plus 2, that means 1 plus half. Therefore we get here x1 is equal to 1.5. So this is a value of x1, that means at the end of first iteration. हे जसं x1 शोधलं त्याचप्रमाणे आता x2 ची व्हॅल्यू शोधायची. आता x2 शोधण्यासाठी x1 ची व्हॅल्यू आहे 1.5. या x1 वरून f ऑफ x1 म्हणजेच f ऑफ 1.5 ही किंमत शोधायची. परत f ऑफ 1.5 ही किंमत शोधत असताना f ऑफ x चा फॉर्म्युला वापरायचा. जिथे x आहे त्या ठिकाणी 1.5 ठेवायचे. सो दिस इज 1.5 क्यूब minus 1.5 minus 1, which is equal to here 0.875. Next to that we find value of f of x2, sorry, f of f dash of x2. हे x1 झालं. f of x1, आता ही डिनॉमिनेटरची किंमत करा, f dash of x1 which is equal to f dash of 1.5 which is equal to, हे f dash of x आहे, त्याच्यामध्ये x ची किंमत आता 1.5 ठेवायची. 3 into 1.5 bracket square minus 1. Use calculator to find this value. It is here 5.75. Next to that, therefore we put x2 is equal to x1 किंमत ठेवत जावा. x1 म्हणजे 1.5 minus f of x1 म्हणजे 0.875. This is minus 0.875 upon 5.75. कॅल्क्युलेटरचा वापर करून याची किंमत शोधत असताना या ठिकाणी कॅल्क्युलेटरवरती 1.5 मायनस या पद्धतीनं इनपुट द्यायचे, मायनस इन ब्रॅकेट 0.875 divided by 5.75. Value of x2 which is equal to 1.347. So these are the two values of x1 and x2 of this given example. See next example of Bakshali method. What is asked काय विचारले या ठिकाणी, find the approximate root of the number 10 using Bakshali method. जी व्हॅल्यू दिली आहे 10, या व्हॅल्यूला कॅपिटल एन असं म्हणायचं. गिवन व्हॅल्यू कॉल गिवन व्हॅल्यू एज कॅपिटल एन. x0 म्हणजे काय, x0 इज अ स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर जस्ट लेस दॅन n. n पेक्षा लहान असणाऱ्या संख्येचं स्क्वेअर रूट, परफेक्ट स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ ए नंबर, स्क्वेअर रूट ऑफ ए परफेक्ट स्क्वेअर नंबर, परफेक्ट स्क्वेअर नंबर जस्ट लेस दॅन n. n पेक्षा लहान असणारी, n पेक्षा लहान आणि पूर्ण वर्ग असणारी संख्या त्याचं वर्गमूळ म्हणजे x0. म्हणजे या ठिकाणी n 10 पेक्षा लहान, लेस दॅन 10, 9 हे परफेक्ट स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं या ठिकाणी, स्क्वेअर रूट ऑफ 9 विच इज इक्वल टू 3. दिस इज व्हॅल्यू ऑफ x0. नाउ टू फाइंड इटरेशन्स बाय युजिंग बक्षाली मेथड्स, म्हणजे x1 ची किंमत काढत असताना हा फॉर्म्युला वापरायचा आहे, x0 प्लस n मायनस x0 स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स x0. हा जसा x1 चा फॉर्म्युला असेल त्याचप्रमाणे x2 म्हणजे सेकंड इटरेशन काढत असताना आता इथं जिथे x0 आहे त्याच्याऐवजी x1 घ्यायची, इथे काढलेली व्हॅल्यू पुढे वापरायची. x0 म्हणजे काय, तर x1 प्लस n मायनस x1 स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स x1 अपॉन 2 टाइम्स x1. नाव पुट व्हॅल्यूज, आता ज्या किमती आहेत त्या या ठिकाणी ठेवायची. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड व्हॅल्यू ऑफ x1. x0 is 3 plus n means here 10 minus x0 square is a 3 square upon 2 times x0 means 3. You may simplify like this, 3 plus this is 10 minus 3 square म्हणजे 9 upon 2 into 3 is 6. That means 3 plus 10 minus 9 is 1 upon 6.
आता हे कॅल्क्युलेटरवरती काढत असताना या पद्धतीने याची किंमत शोधायची. 3 प्लस 1 ब्रॅकेटमध्ये 1 डिवायडेड बाय 6 x1 इज इक्वल टू 3.166 बाय युझिंग कॅल्क्युलेटर. आता हीच किंमत काय करायची x1 ची, x2 ची किंमत काढत असताना पुढे वापरायची. सो वी फाइंड x2 which is equal to x1. x1 means this 3.166 plus n. n means 10 minus this 3.166 square divided by 2 into 3.166. ज्या ठिकाणी x1 आहे त्या ठिकाणी x1 ची किंमत ठेवायची. याची कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कशी किंमत काढायची पहा. कॅल्क्युलेटरवरती या पद्धतीने टाईप करा 3.166 प्लस into bracket 10 minus 3.166 square bracket complete divided by next bracket 2 into 3.166 bracket complete. This is x2 which is equal to 3.162. So in this way we find x1 and x2 by using Bakshali's method. See this next example, and important, asked for 2 marks in examination. Show that the root of the equation x cube minus 2x minus 5 is equal to 0 lies between 2 and 3. आता हे जे इक्वेशन दिले त्याच्यावरून फंक्शन लिहायचं. Let this equation x cube, this is x cube minus 2x minus 5 is equal to 0. There we take f of x is equal to x cube minus 2x minus 5. It is asked to show the root lies between these two value. तर 1 by 1 व्हॅल्यू घ्या. एकदा x बरोबर 2 घ्या. Therefore we find f of 2. आता x इक्वल टू 2 वरून f of 2 ची किंमत शोधायची. ते शोधण्यासाठी जिथे x आहे त्या x ऐवजी 2 ठेवा. So this will be 2 cube minus 2 into 2 minus 5. So this will be 8 minus 4 minus 5 which is equal to 8 minus 9 which is equal to minus 1. So we get this is less than 0, that means negative value. म्हणजे f of t ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. त्याच्यानंतर पुट नेक्स्ट व्हॅल्यू x इक्वल टू 3. जिथे x आहे त्या ठिकाणी f of 3 शोधण्यासाठी x च्या ऐवजी आता 3 ठेवा. म्हणजे 3 क्यूब minus 2 into 3 minus 5. So this is equal to 3 cube is 27 minus 2 into 3 is 6 minus 5. This is equal to 27 minus 11 which is equal to 16, which is greater than 0. We get here positive value. Therefore our observation f of 2 and f of 3 has opposite sign. Therefore f of 2 and f of 3, these two are has opposite means negative and positive. The root of given equation lies between 2 and 3. Now see next example of bisection method. What is asked, काय विचारले बा, find the root of equation. या इक्वेशनचे रूट फाइंड करायचे using bisection method. हे जे इक्वेशन दिले, let this x cube minus 6x plus 3 is equal to 0. हे जे इक्वेशन दिले त्याच इक्वेशनला f of x म्हणायचं. f of x is equal to x cube minus 6x plus 3. आता या ठिकाणी इंटरवल दिलेला नाही, तो शोधायचा आहे. तो शोधण्यासाठी x च्या व्हॅल्यू स्टार्ट करायचे फ्रॉम x is equal to 0. पुट इन दिस फंक्शन x is equal to 0. म्हणजे ज्या ठिकाणी x आहे रिप्लेस दिस each x by 0. So what we get here, which is equal to f of 0 is equal to, this is 0 cube minus 6 into 0 plus 3, that means we get is equal to 3. Now we get this positive value. जोपर्यंत अपोजिट व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत या किमती ठेव जायचे.
x इक्वल टू 0 ठेवला तर x इक्वल टू 1 ठेवा. Therefore we get f of 1 which is equal to 1 cube minus 6 into 1 plus 3. So this is equal to, this is 1 minus 6 is minus 5 plus 3. We get here minus 2. So we get negative value. या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचे f of 0 and f of 1 has opposite sign. Opposite means plus and minus. This has a opposite sign. That means this is called as opposite. This is plus and this is minus. This is opposite sign. Since therefore root of given equation lies between 0 and 1. आता याच्यातली जी एक व्हॅल्यू आहे त्याला say a is equal to 0, b is equal to 1. Now we start with initial approximation. In this initial approximation we find value of x0. x0 म्हणजे इनिशियल अप्रोक्सिमेशन. आणि बायसेक्शन मेथड मध्ये फॉर्म्युला काय वापरायचं तर a प्लस बी अपॉन 2. म्हणजे a म्हणजे या ठिकाणी 0 प्लस 1 अपॉन 2 म्हणजे therefore x0 which is equal to a plus b upon 2 we get 0 plus 1 upon 2 which is equal to 0.5. आता हे जे x0 आहे त्याच्यावरून f of x0 ची किंमत काढायची. f of x0 म्हणजे काय ते f of 0.5. दिस इज f of x. याच्यामध्ये काय करायचे 0.5 ठेवायचं x च्या ठिकाणी म्हणजे 0.5 क्यूब minus 6 into 0.5 plus 3 which is here 0.125. आता ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू, दिस इज पॉझिटिव्ह आणि याच्या आधीची ही निगेटिव्ह व्हॅल्यू. देअरफॉर वी राईट दिस f of 0.5 and f of 1. Therefore f of 0.5 and f of 1 has opposite sign. That means we get here root lies between 0.5 and 1. Therefore we go to the first iteration. First iteration means to calculate value of x1. Like this, root lies between 0 and 1. 0 and 1, we take x0 is equal to a plus b upon 2, 0 plus 1 upon 2. Now root lies between 0.5 and 1. या दोन्हीमध्ये रूट आहे म्हणजे x1 ची व्हॅल्यू कशी घ्यायची. दिस इज फॉर्म्युला ऑफ बायसेक्शन a प्लस बी अपॉन 2 विच इज इक्वल टू 0.5 प्लस 1 अपॉन 2 विच इज इक्वल टू 0.75. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ x1. x1 इज इक्वल टू 0.75. आता ही x1 ची किंमत मिळाल्यानंतर परत f ऑफ x1 शोधायचे. f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ 0.75 इज इक्वल टू हे f ऑफ x1 f ऑफ 0. शोध असताना परत या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. 0.75 क्यूब मायनस 6 इंटू 0.75 प्लस 3 मायनस 1.078. नाव दिस इज निगेटिव्ह व्हॅल्यू. आता ही निगेटिव्ह आहे. देअरफॉर वी राईट हिअर f ऑफ 0.75 अँड हे निगेटिव्ह आणि याच्या आधीची पॉझिटिव्ह. दॅट मीन्स f ऑफ 0 just positive value just before positive value, that is this is positive f of 0.5 and f of 0.5. These two has या दोन्हीला opposite sign. These two has opposite sign. Therefore we write here root lies between 0.75 and 0.5. So we go to the second iteration. Calculate the value of x2 which is equal to a plus b upon 2. a plus b means 0.75 plus 0.5 upon 2 which is equal to. याची किंमत शोधत असताना कॅल्क्युलेटरवरती तुम्ही या पद्धतीने टाईप करायचे 0.75 प्लस 0.5 हे ब्रॅकेटमध्ये ठेवा डिवाइड बाय 2. सो इफ यू फाइंड दिस व्हॅल्यू यू विल गेट 0.625. So this is value of x2, that is value of second iteration. आता हे x2 शोधल्यानंतर
परत एफ ऑफ एक्स टू म्हणजे एफ ऑफ 0.625 परत रिपीट करायचे, जे फर्स्ट इटरेशनला केलं तेच परत रिपीट करायचे. एफ ऑफ 0.625 ही किंमत एफ ऑफ एक्स मध्ये ठेवा. 0.625 क्यूब मायनस 6 इंटू 0.625 प्लस 3 which is minus 0.50. So this is negative. ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. Therefore we write here observation. Therefore f of 0.625 म्हणजे ही व्हॅल्यू, दिस इज निगेटिव्ह. आता ही निगेटिव्ह आहे आणि जस्ट बिफोर पॉझिटिव्ह बघायची, हे पण निगेटिव्हच आहे. याच्या आधीची पॉझिटिव्ह कोणती आहे, ते एफ ऑफ 0.5. दिस अँड f of 0.5, this is negative, this is positive, has opposite sign. Therefore we write root lies between 6.25 and 0.5. Okay, once you decide this, या दोन्हीमध्ये रूट आहे. Therefore we write third iteration. This third iteration, सेकंड इटरेशन मध्ये x2 ची व्हॅल्यू काढतो आपण, थर्ड इटरेशन मध्ये x3 ची व्हॅल्यू काढा. सम ऑफ दिस टू 0.625 प्लस 0.5 डिवाइडेड बाय 2. यूज कॅल्क्युलेटर टू फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस, which is equal to 0.5625. So at the end we get x3 is equal to 0.5625. So these are the three iterations, x1, x2 and x3 by using bisection method. Now see this next example of Newton-Raphson method. What is asked? काय विचारले पहा. Using Newton-Raphson method, फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ दिस इक्वेशन. हे जे इक्वेशन दिलंय त्याचं अप्रॉक्सिमेट रूट फाइंड करायचंय. यू हॅव टू फाइंड द थ्री इटरेशन. थ्री इटरेशन म्हणजे काय, यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x1, x2 अँड x3. या तीन व्हॅल्यू शोधायच्या. सो हाऊ टू फाइंड सोल्युशन ऑफ दिस. लेट दिस इक्वेशन, हे इक्वेशन घ्या. इक्वेशन काय, एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. फ्रॉम दिस इक्वेशन राईट एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, ते एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1. हे एफ ऑफ एक्स वरून परत एफ डॅश ऑफ एक्स शोधायचे, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1. ना ऑपरेट दिस डी बाय डी एक्स फॉर इच टर्म, या प्रत्येक टर्मवरती काय करायचं, ऑपरेट करायचं. विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 4x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1. आता हे एक्स क्यूब जे आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह शोधत असताना डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, विच इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. या ठिकाणी एनची जी व्हॅल्यू आहे ती 3 आहे. तर सो पुट एन इज इक्वल टू 3 हियर. सो वी गेट हियर विच इज इक्वल टू एनची किंमत एन आहे, एनची किंमत 3 ठेवा, म्हणजे 3 एक्स रेस टू 3 मायनस 1 मायनस 4 कॉन्स्टंट डी बाय डी एक्स ऑफ एक्स, आणि हा 1 कॉन्स्टंट आहे, दिस इज अ के. याचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 0 असेल. हे डी बाय डी एक्स ऑफ एक्स आहे, त्याची किंमत 1 असते. सो व्हॉट वी गेट विच इज इक्वल टू 3x स्क्वेअर, 3 मायनस 1 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. नाउ फ्रॉम दिस इज एफ ऑफ एक्स, हे एफ ऑफ एक्स आहे आणि या ठिकाणी हे एफ डॅश ऑफ एक्स आहे. नेक्स्ट वी फाइंड द इंटरवल. नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड इंटरवल. आता हा इंटरवल शोधण्यासाठी पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स. पुट फर्स्ट एक्स इज इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 0, फाइंड एफ ऑफ 0. हे एफ ऑफ 0 काढण्यासाठी हे एफ ऑफ एक्सचं फॉर्म्युला वापरायचं आहे. ज्या ठिकाणी एक्स आहे, रिप्लेस दिस एक्स बाय 0. जिथे एक्स आहे तिथे 0 ठेवा, म्हणजे 0 क्यूब मायनस 4 इंटू 0 प्लस 1 विच इज इक्वल टू 1.
म्हणजे हे एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू मिळाली 1 विच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. नेक्स्ट टू दॅट पुट एक्स इक्वल टू 1. आता एक्स इक्वल टू 1 पुट करा. देअरफॉर वी गेट एफ ऑफ 1 विच इज 1 क्यूब मायनस 4 into 1 plus 1 which is equal to minus 4 minus 2. This is 1 plus 1 is 2 minus 4 that will be minus 2. आता ही जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह आहे विच इज ग्रेटर दॅन लेस दॅन 0 दॅट मीन्स वी कॉल दिस एज निगेटिव्ह. सो वी गेट अपोजिट व्हॅल्यू. अपोजिट व्हॅल्यू मिळाल्यानंतर थांबायचे. देअरफॉर वी राईट आवर ऑब्झर्वेशन एफ ऑफ 0 अँड एफ ऑफ 1 has f of 0 and f of 1 has opposite sign. That means f of 0 is negative, f of 0 is positive, and this f of 1 is negative. Therefore we write, root lies between 0 and 1. या दोन्हीमध्ये साइन असेल, या दोन्हीला अपोजिट साइन असेल तर हे 0 आणि 1 याच्यामध्ये या इक्वेशनचं रूट लाईज असते. नाउ चूज x0 इज इक्वल टू, या ठिकाणी x0 ची किंमत घेत असताना या 0 आणि 1 पैकीच घ्यायची ज्याची व्हॅल्यू 0 पासून क्लोज असेल. 1 अँड मायनस 2 दिस 1 इज क्लोज टू 0. 0 पासून कमी अंतरावरची व्हॅल्यू असेल 1 म्हणजे x इज इक्वल टू 0. टेक x0 इज इक्वल टू 0. दिस इज अ इनिशियल अप्रॉक्सिमेशन. पैकी तुम्ही कोणती व्हॅल्यू घेतली 0 आणि 1 तरी सुद्धा उत्तर तुमचं बरोबर येतं, कारण हे क्युबिक इक्वेशन आहे त्याच्यामुळे त्याला 3 रूट्स असतात. देयर आर 3 रूट्स. याची जेवढी डिग्री आहे 3 तेवढी या इक्वेशनला रूट असतात. सो इन दिस इक्वेशन वी टेक x0 इज इक्वल टू 0. नाउ वी गो टू द फर्स्ट इटरेशन बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. फर्स्ट इटरेशन मध्ये x1 ची किंमत काढतात. x1 बरोबर फॉर्म्युला घ्यायचा आहे x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0. आता या ठिकाणी x0 ची व्हॅल्यू आहे 0. याच्यावरून एफ ऑफ x0 शोधायचे म्हणजेच एफ ऑफ 0 शोधायचे विच इज इक्वल टू, आता हे एफ ऑफ 0 शोधत असताना ही एफ ऑफ x ची व्हॅल्यू वापरायची एक्स क्यूब मायनस 4x प्लस 1. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 0 ठेवा. 0 क्यूब मायनस 4 इंटू 0 प्लस 1 विच इज इक्वल टू 1. त्याचप्रमाणे हे x1 कॅल्क्युलेट करण्यासाठी हे x0 एफ ऑफ x0 आणि एफ डॅश ऑफ x0 काढत असताना हे एफ डॅश ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरायचा 3x². या ठिकाणी x आहे, या एक्सच्या ऐवजी त्याची किंमत ठेवायची 0. सो दिस इज एफ डॅश ऑफ 0 विच इज इक्वल टू 3 इंटू 0² दॅट मीन्स इथे एक्सची किंमत 0 ठेवा. x0² मायनस 4 विच इज इक्वल टू मायनस 4. आता या किमती x1 मध्ये ठेवायचे. देअरफॉर वी गेट x1 इज इक्वल टू x0 मीन्स दिस व्हॅल्यू 0 मायनस एफ ऑफ x0 म्हणजे 1 अपॉन एफ डॅश ऑफ x0 म्हणजे मायनस 4. सो दिस विल बी मायनस इंटू मायनस 4 दॅट विल बी 0 प्लस 1 अपॉन 4 आणि हे 1 अपॉन 4 येईल. याची कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने किंमत काढा विच इज इक्वल टू 0.25. दिस इज व्हॅल्यू ऑफ x1. आता हे x1 शोधून झाल्यानंतर दिस इज अ फर्स्ट इटरेशन. वी गो टू द सेकंड इटरेशन. x1 चा हा फॉर्म्युला आहे x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0. या ठिकाणी x1 असताना इथे 0 आहे. आता x2 असताना 0च्या ऐवजी 1 घ्यायचे. त्याच्यामुळे या पद्धतीने x1 मायनस एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. आता आपल्याला x2 शोधायचा आहे. त्यासाठी x1 ची व्हॅल्यू आहे 0.25. या x1 वरून एफ ऑफ x1 म्हणजेच एफ ऑफ 0.25 ची किंमत शोधायची विच इज इक्वल टू एफ ऑफ 0.25. परत एकदा हे फॉर्म्युला वापरा x³ मायनस 4x म्हणजे 0.25 क्यूब मायनस 4 इंटू 0.25 प्लस 1 0.015
0.62 युजिंग कॅल्क्युलेटर. जशी एफ ऑफ x1 ची किंमत काढली त्याचप्रमाणे एफ डॅश ऑफ x2 ची किंमत काढायची. त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. एफ डॅश ऑफ x2 3x स्क्वेअर म्हणजे 3x मीन्स दिस 0.25 स्क्वेअर minus 4 minus 3 point which is equal to minus 3.8125. आता या दोन्ही किमती मिळाल्या x1 f of x1 आणि f dash of x1. put these values in value of x2. therefore we get x2 is equal to x1 म्हणजे 0.25 minus f of x1 means 0.01562 divided by this minus 3.8125 0.2540. So this is value of x2. Now see third iteration. Find the value of x3 which is equal to x3 formula असेल x2 x1 काढत असताना x2 काढत असताना इथे x1 आणि x1 आहे. x2 काढत असताना आता x3 काढत x2 minus f of x2 upon f dash of x2. So we calculated value of x2 which is 0.2540. हे x2 वरून f of x2 म्हणजे f of 0.2540 ही किंमत शोधायची. आणि ही किंमत शोधत असताना ही f of x फॉर्म्युला वापरायची. जिथे x आहे ते x च्या ऐवजी 0.2540 क्यूब minus 4 into replace this x by 0.2540 plus 1 is equal to here 0.00038. So this is value of f of x. Next to that याच्यानंतर f of x2 वरून f dash of x2 ची किंमत काढायची which is equal to f dash of x2 means 0.2540. आता ही डॅश किंमत काढा असताना डेरिव्हेटिव्हची हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 3 into x square means x to this 0.00038 square minus 4 minus 3.9508. So this is x2 f of x2 f dash of x2 ह्या सर्व व्हॅल्यू x3 मध्ये ठेवायचे. therefore x3 is equal to x2 means this 0.2540 minus f of x2 is 0.00038 upon this is minus 3.9508. if you simplify करा हे minus into minus plus येईल which is equal to 0.2540 plus 0.00038 divided by this is 3.9508. आता is equal to 0.2540 is required solution of given equation. See next example of regular false method. पुढील example पहा. What is asked? What is example? Find the root of equation. या equation चे root find करायचे which is given in the interval 1 and 2 by this method, regular false method using 3 iterations. आता हे कशा पद्धतीने सोडवायचे पहा. Solution of this, let this equation x cube minus x minus 1 is equal to 0. therefore we write f of x. हे इक्वेशन दिलं असेल तर त्याच्यावरून ही f of x द्या x cube minus x minus 1. आता हे इंटरवल दिलेलं आहे. this interval is given which is 1,2. हे 1,2 जे आहे यालाच a आणि b म्हणा. म्हणजे a बरोबर 1 घ्या आणि b बरोबर 2 घ्या. आता हे a वरून f of 1 शोधायचे आणि b वरून f of 2 शोधायचे. f of 1 शोधत असताना हे जे f of x चा फॉर्म्युला आहे या x च्या f of x च्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे x आहे replace each x by 1. so how this becomes? this will be 1 cube minus 1 minus 1. so which is equal to minus 1. this 1 cube is 1 1 minus 1 is 0 and this will be minus 1. त्याचप्रमाणे f of 2 ठेवा जिथे x आहे तिथे 2 cube minus 2 minus 1 which is equal to 2 cube is 8 minus 3 which is equal to 5. आता ही जी व्हॅल्यू आहे फर्स्ट व्हॅल्यू निगेटिव्ह and this is positive.
So what we write? Therefore, f of 1 and f of 2 has opposite sign. Therefore, root lies between 1 and 2 या दोन व्हॅल्यू मध्ये रूट असेल. These two has opposite sign, therefore root lies between 1 and 2. Therefore, first iteration we calculate first iteration by using this regular false meter. आता फर्स्ट इटरेशन मध्ये आपण x1 ची किंमत काढतो. म्हणजे x1 बरोबर काय येईल? a न स्टार्ट करायचं. a f ऑफ b मायनस b f ऑफ a आणि जे न्यूमिरेटरला f ऑफ b लिहिलंय f ऑफ b मायनस f ऑफ a त्याच व्हॅल्यू काय करायचे डिनॉमिनेटरला घ्यायचे. आता a म्हणजे काय तर 1 आणि b म्हणजे 2. या फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवा. a म्हणजे 1 f ऑफ 2 मायनस 2 f ऑफ a अपॉन f ऑफ 2 मायनस f ऑफ 1. ज्या ठिकाणी a आहे तिथे 1 आणि b च्या ऐवजी 2 ठेवा. विच इज इक्वल टू 1 इंटू दिस f ऑफ 2. ही f ऑफ 2 ची किंमत या ठिकाणी ठेवायची. 1 इंटू 5 मायनस 2 इंटू f ऑफ 1. f ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे -1 अपॉन f ऑफ 2. परत एकदा f ऑफ 2 ची व्हॅल्यू 5 मायनस मिडल साइन इज मायनस f ऑफ 1 आणि हे f ऑफ 1 म्हणजे -1 हे ठेवत असताना ब्रॅकेटमध्ये ठेवा. सो विच इज इक्वल टू सिम्प्लिफाय दिस 1 इंटू 5 इज 5. हे मायनस इंटू मायनस प्लस होईल 2 अपॉन दिस 5 मायनस मायनस 5 दॅट इज 5 प्लस 1 विच इज इक्वल टू 7 अपॉन 6 आणि कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने याची किंमत सोडा 1.167. सो व्हॉट वी गेट x1 is equal to 1.167. So this is the value of x1 by using regular false method. This x1 calculate f of x1. एकदा x1 शोधला f of x1 शोधा. तो शोधत असताना परत या f of x ची व्हॅल्यूची किंमत वापरायची which is equal to put या ठिकाणी जिथे x आहे तिथे 1.167 ठेवा. x1 ची व्हॅल्यू ठेवा 1.67 क्यूब मायनस 1.167 मायनस 1 इक्वल टू मायनस 0.577. आता ही व्हॅल्यू निगेटिव्ह, दिस इज निगेटिव्ह आणि याच्या आधीची जस्ट बिफोर व्हॅल्यू पाहिजे पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह आणि याच्या आधी पॉझिटिव्ह आहे. दिस इज 5 व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे एफ ऑफ 2 पॉझिटिव्ह आहे. सो व्हॉट इज अवर कन्क्लुजन? अवर कन्क्लुजन इज एफ ऑफ x1 म्हणजे काय एफ ऑफ 1.167 हे निगेटिव्ह and just before positive is f of 2 has opposite sign. Therefore our conclusion is root lies between these two value 1.167 and 2. या दोन्हीला अपोजिट साइन आहे. These two has opposite sign, therefore root lies between these two values. या दोन व्हॅल्यूच्या मध्ये रूट असेल. Then we go to the second iteration. सेकंड इटरेशन मध्ये आपण x2 ची किंमत काढतो. आता या दोन व्हॅल्यू मध्ये रूट आहे. सो वी स्टार्ट फ्रॉम वन व्हॅल्यू. एका व्हॅल्यूने सुरुवात करा 1.167 इंटू एफ ऑफ 2 मायनस 2 इंटू एफ ऑफ 1.167 अपॉन f of 2 minus f of 1.167 and therefore we write here 1.167 f of 2 इथले f of 2 ची व्हॅल्यू ठेवायची which is equal to 5 minus 2 into f of 1.67 ही किंमत आहे which is equal to minus 0.577 divided by f of 2 is 5 minus again minus f of 1.167 means this minus 0.577 आणि कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने याची किंमत शोधायची. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने किंमत शोधत असताना हे थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. हे मायनस मायनस प्लस होईल. दॅट मीन्स 1.167 इंटू ब्रॅकेट 5 दिस मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू 0.577 डिवाइडेड बाय हे सुद्धा मायनस इंटू मायनस प्लस होईल 0.577
आणि कॅल्क्युलेटरमध्ये या पद्धतीने इनपुट द्यायचे. ब्रॅकेट 1.167 इंटू 5 प्लस 2 इंटू 0.577 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5 प्लस 0.577 is equal to 1.253. So this is value of x2. So from this x2 we find f of x2. f of x2 म्हणजे काय ते f of 1.253. आता हे f of x2 कसं शोधायचं, तर हे f of x चा फॉर्म्युला तिथे x ची किंमत 1.253 ठेवायची. 1.253 क्यूब minus 1.253 minus 1, and using calculator we find this value which is equal to minus 0.285. Now this value is negative. This is negative value. Therefore we write या ठिकाणी f of 1.253 and हे निगेटिव्ह आणि याच्या आधीचं पॉझिटिव्ह परत f of 2 आहे. Therefore we write f of 2 has opposite sign. हे f of 1.253 negative and f of 2 has opposite sign. Therefore write 1.2 root lies between. Our conclusion is therefore root lies between 1.253 and 2. या दोन व्हॅल्यू मध्ये रूट असेल. And therefore we calculate third iteration. In this third iteration we calculate value of x3 which is equal to, now in between these two value root lie, therefore we start with 1.253 into this f of 2 minus, now 2 as it is, f of 1.253 divided by f of 2 minus f of 1.253. Now put these values, या व्हॅल्यू या ठिकाणी ठेवायच्या. 1.253 as it is, f of 2 ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 5 minus 2 into f of 1.253, this value is minus 0.285. परत डिनॉमिनेटरला ही f of 2 ची व्हॅल्यू ठेवा. f of 2 म्हणजेच 5 मिडल साइन minus f of 1 point, that means this value minus 0.285 by using calculator, so that we get value of x3 is equal to 1.293. So this is the value of x3. So x1, x2 and x3 by using regular falsi method. See next important and easy example of simultaneous equation. Solve the following equation by Jacobi's method. हे तीन इक्वेशन दिले, 3 equations in 3 unknown. So see solution of this. Write this as a 1 below 1. 10x plus y plus 2z is equal to 13. 3x plus 10y plus z is equal to 4. त्याच्यानंतर 2x plus 3y plus 10z is equal to 25. आता हे लिहित असताना अशा पद्धतीने लिहायचे की लार्जेस्ट कोएफिशियंट्स आर अलोंग डायगोनल. म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट लार्ज असेल, दुसऱ्यामध्ये y चा कोएफिशियंट लार्ज असेल आणि तिसऱ्यामध्ये z चा कोएफिशियंट लार्ज असेल. सो कॉल देम ॲज 1 2 3. सो फ्रॉम 1 या x वरून काय करायचे, फर्स्ट इक्वेशन वरून x ची किंमत लिहायची. फ्रॉम दिस 1, फ्रॉम इक्वेशन 1 राइट व्हॅल्यू ऑफ x. ते x ची व्हॅल्यू कशी लिहायची पहा. x इज इक्वल टू हे 13 राइट साइडला आहे. सेंड y अँड 2z या दोन्ही टर्म्स काय करायचे, y अँड 2z टू द राइट हँड साइड. दॅट विल बी निगेटिव्ह, म्हणजे मायनस y मायनस 2z असेल आणि 10 इथं मल्टिप्लाय तो या ठिकाणी डिवाइड होईल. सो फॉर्म्युला लाईक दिस. या पद्धतीने x चा फॉर्म्युला तयार करायचा. x इज इक्वल टू 1/10 13 मायनस y मायनस 2z. त्याचप्रमाणे दुसऱ्या इक्वेशन वरून y ची किंमत लिहायची. दिस इज 4 राइट हँड साइड अँड सेंड दिस 3x आणि z हे राईटला पाठवा. इकडे प्लस आहेत लेफ्टला, राईटला मायनस होतील. मायनस 3x मायनस z आणि 10 हा कोएफिशियंट या ठिकाणी डिवाइड होईल 1/10.
Next to that, similarly we form z which is equal to 25. हे राईटला कीप दिस ॲज इट इज आणि हे 2x आणि 3y ते लेफ्टला पाठवू, सॉरी राईटला पाठवा. दॅट विल बी -2x -3y आणि 10 इथं मल्टिप्लाय लेफ्टला राईटला डिवाइड होतील. सो इन दिस वे वी फाइंड व्हॅल्यूज ऑफ x, y and z. नाउ वी स्टार्ट टू सॉल्व इनिशियल अप्रॉक्सिमेशन. इनिशियल अप्रॉक्सिमेशन मध्ये आपण x0 इज इक्वल टू 0 म्हणजे x0 ची व्हॅल्यू काढ करतो. x0 0, y0 0, z0 0. We take this as a initial approximation. Next to that we go to the first iteration. In this iteration we calculate value of x1, y1 and z1. To calculate value of x1 use this formula. या ठिकाणी जे फॉर्म्युल्यामध्ये y आणि z आहेत त्याच्याऐवजी हे इनिशियल अप्रॉक्सिमेशन ठेवायचे विच इज 1/10 इंटू ब्रॅकेट 13 मायनस ही y ची व्हॅल्यू ठेवत असताना इथली इनिशियल अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू म्हणजे 0 हे ठेवायचे विच इज इक्वल टू 0 -2 इंटू 0 ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 1.3 इयर. सिमिलरली y1 फाइंड करण्यासाठी आता हे सेकंड इक्वेशनचा वापर करायचा. 1/10 आणि जे x आणि z आहेत, x आणि z, x इज 0, z इज 0, हे 0 आणि 0 व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवायचे. सो वी गेट 4 -3 इंटू 0 मायनस z ची पण व्हॅल्यू 0 आहे विच इज इक्वल टू, सॉरी दिस व्हॅल्यू इज 14 हिअर. Using calculator y1 we get here 1.4. Similarly z1, आता z1 ची किंमत असताना हे z चे इक्वेशन वापरायचं 1/10 इंटू ब्रॅकेट 25 मायनस इथल्या x आणि y ची व्हॅल्यू म्हणजेच या ठिकाणी हे इनिशियल अप्रॉक्सिमेशन 0 आणि 0 इक्वेशन मध्ये ठेवायचं. दॅट मीन्स 25 मायनस 2 इंटू 0 मायनस 3 इंटू 0 2.5. So this is the first iteration x1, y1 and z1. Now we calculate second iteration. Second iteration मध्ये आपण x2, y2 आणि z2 ची किंमत काढतो. हे काढत असताना परत एकदा याच फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू वापरायची 1/10 इंटू ब्रॅकेट 13 मायनस. आता सेकंड इटरेशन काढत असताना फर्स्ट इटरेशन मध्ये काढलेल्या व्हॅल्यूज या ठिकाणी सेकंड इटरेशन मध्ये वापरायचे. x2 काढत असताना यूज दिस फॉर्म्युला ऑफ x 1/10 13 मायनस y. आता इथे y आणि z ची किंमत ठेवत असताना हे फर्स्ट इटरेशन मधील किंमत ठेवायची इज 1.4 -2 इंटू z ची व्हॅल्यू आहे 2.5 0.66. नेक्स्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ y2. y2 काढत असताना परत याच फॉर्म्युलाचा वापर करायचा 1/10 इंटू ब्रॅकेट 14 मायनस 3 इंटू x म्हणजे फर्स्ट इटरेशनचीच व्हॅल्यू वापरायची विच इज इक्वल टू 1.3 मायनस z म्हणजेच 2.5 0.76. नेक्स्ट टू दॅट फाइंड व्हॅल्यू ऑफ z2. परत z2 काढण्यासाठी याचा वापर करा 1/10 इंटू ब्रॅकेट 25 मायनस इथे x आणि y ची किंमत ठेवायची. ते फर्स्ट इटरेशन म्हणून ठेवायची. x ची किंमत आहे 2 इंटू 1.3 मायनस 3y म्हणजेच या ठिकाणी 1.4 1.83. नाउ वी गो टू द थर्ड इटरेशन. थर्ड इटरेशन मध्ये आपण x3, y3 आणि z3 ची किंमत काढणार आहोत. x3 ची किंमत काढण्यासाठी परत एकदा हा x चा फॉर्म्युला वापरायचा आहे 1/10 इंटू ब्रॅकेट x3 इज इक्वल टू 1/10 13 मायनस y आणि z ची किंमत या सेकंड इटरेशन वरून ठेवायचे. पुट दिस व्हॅल्यू y ची किंमत y2 म्हणजे 0.76 या ठिकाणी ठेवायची. 13 मायनस 0.76 मायनस 2z
टू झेड म्हणजे या ठिकाणची झेड 1.83 ही सेकंड इटरेशनची व्हॅल्यू वापरायची 0.858. पुढे y3 ची किंमत काढण्यासाठी परत एकदा हाच फॉर्म्युला वापरायचा 1/10 इंटू ब्रॅकेट 14 मायनस 3x. x म्हणजे सेकंड इटरेशनची व्हॅल्यू वापरायची विच इज 0.66 मायनस z. z मीन्स 1.83 1.019. नेक्स्ट टू दॅट Z3 किंमत काढण्यासाठी परत हा झेडचा फॉर्म्युला वापरायचा आहे 1/10 इंटू ब्रॅकेट 25 मायनस 2 इंटू x मीन्स दिस व्हॅल्यू ऑफ सेकंड इटरेशन. थर्ड इटरेशन काढत असताना संपूर्ण सेकंड इटरेशनची व्हॅल्यू वापरायची विच इज -2 इंटू x. x मीन्स दिस 0.66 minus this is 3y. y means this 0.76 which is equal to, so we get here 2.14. So in this way we calculate these three iterations, first, second and third, by using Jacobi's method. Jacobi's method मध्ये इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना संपूर्ण इनिशियल ॲप्रॉक्सिमेशनच्या व्हॅल्यू वापरायचे. त्याचप्रमाणे सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना या ठिकाणी ज्या फर्स्ट इटरेशनमध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या त्या व्हॅल्यू वापरायचे आणि थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना सेकंड इटरेशनचे व्हॅल्यू वापरायचे. दिस इज जॅकोबी मेथड. सी दिस नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ Gauss-Seidel method. See how to obtain solution of simultaneous equation by using Gauss-Seidel method, numerical method. This is a set of equation. It is equation set, simultaneous equation. Write them one below one. So this will be like this. Let this 20x minus y plus 2z is equal to 17. This is 3x plus 2y minus z is equal to minus 18. 2x minus 3y plus 20z is equal to 25. आता हे लिहित असताना फर्स्ट इक्वेशनचा x कोएफिशियंट लार्ज पाहिजे, सेकंडचा y कोएफिशियंट लार्ज पाहिजे आणि थर्डचा z कोएफिशियंट लार्ज आला पाहिजे. या पद्धतीने काय करायचे लिहायचे. आता याच्या नंतर काय करायचं, वी राईट द इक्वेशन फॉर x, y आणि z. हे फर्स्ट इक्वेशन आहे. याच्यावरून x ची किंमत लिहायची. x ची किंमत लिहिण्यासाठी ह्या बाकीच्या ज्या टर्म्स आहेत ते राईटला पाठवा. या ठिकाणी लेफ्टला 17 आहे, हे मायनस y लेफ्टला प्लस होईल, प्लस y मायनस 2z आणि हा x चा कोएफिशियंट 20 आहे, तो या ठिकाणी डिवाइड वर इथं मल्टिप्लाय. त्याचप्रमाणे हे मायनस 18 लेफ्टला आहे, सॉरी राईटला आहे. सेंड दिस टू राईट साइड. हे 3x आणि मायनस z ची बाजू बदला. मायनस 3x हे मायनस विल बी प्लस टू द राईट साइड. हे मायनस इकडे राईटला प्लस येईल. हे 20 तर मल्टिप्लाय या ठिकाणी डिवाइड होईल. सिमिलरली वी फाइंड व्हॅल्यू ऑफ z विच इज 25. दिस इज 2x प्लस हे 2x आणि 3y ची साइड चेंज करा, दॅट विल बी मायनस 2x आणि हे मायनस लेफ्टला आहे, प्लस होईल राईटला प्लस 3y आणि 20 डिवाइड होईल 1/20. So these are the equations for x, y and z. Next to that we write initial approximation. Initial approximation, take x0 is equal to 0, y0 is equal to 0 and z0 is equal to 0. Next to that we calculate first iteration. त्याच्यानंतर फर्स्ट इटरेशन कॅल्क्युलेट करायचे. In first iteration we calculate x1, y1 and z1. आता ही x1 ची किंमत काढत असताना हा x चा फॉर्म्युला वापरायचा आहे. या y आणि z च्या किमती या ठिकाणी इनिशियल ॲप्रॉक्सिमेशनच्या किमती ठेवायच्या आणि x1 ची किंमत काढायची. सो विच इज इक्वल टू 1/20 इंटू ब्रॅकेट 17 प्लस y आणि z ची किंमत या ठिकाणी 0 इनिशियल ॲप्रॉक्सिमेशनची ठेवायची. 0 मायनस 2 इंटू 0 विच इज इक्वल टू 0.85.
नाउ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ y1. आता ही y1 ची किंमत काढताना हा y चे इक्वेशनचा फॉर्म्युला वापरा. जिथे x आणि z आहे त्या ठिकाणी लेटेस्ट व्हॅल्यू पुट करायच्यात गॉस सिडल मध्ये. सो वी फाइंड y इज इक्वल टू 1/2018 मायनस 3. आता या ठिकाणी x ची किंमत इनिशियल अप्रॉक्सिमेशनचे न वापरता इथं लेटेस्ट जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली अर्लिएस्ट व्हॅल्यू ती या ठिकाणी ठेवायची. पुट दिस अर्लिएस्ट व्हॅल्यू इन केस ऑफ गॉस सिडल मेथड. x इज इक्वल 0.83 प्लस z. z ची अर्लिएस्ट व्हॅल्यू 0 आहे प्लस दिस विल बी 0 मायनस 1.027. नेक्स्ट वी कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ z1. z1 ची किंमत काढताना हा z चा फॉर्म्युला वापरायचा आहे. या ठिकाणी x आणि y च्या किमती ठेवायच्यात, लेटेस्ट आलेल्या किमती ठेवायच्यात. सो दिस विल बी 1/20. गॉस सिडल मध्ये आपण व्हेरिएबलची लेटेस्ट व्हॅल्यू ठेवते 25 मायनस 2 इंटू एक्स. एक्सची लेटेस्ट व्हॅल्यू आहे 0.85 प्लस 3 इंटू वाय. हे वायची लेटेस्ट अर्लिएस्ट व्हॅल्यू आहे मायनस 1.27 and u which is 1.011. Next we calculate second iteration. In the second iteration we calculate value of x2, y2 and z2. x2 काढत असताना परत एकदा हा x चा फॉर्म्युला वापरायचा आहे which is equal to 1/20 17 प्लस y. y ची अर्लिएस्ट व्हॅल्यू आहे मायनस 1.027 प्लस मायनस 2z. z ची अर्लिएस्ट व्हॅल्यू 1.011 0.697. नेक्स्ट टू दॅट वी कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ y2. परत हे y2 चा फॉर्म्युला वापरायचे 1/20 इंटू ब्रॅकेट मायनस 18 मायनस 3 x. आता x ची फर्स्ट इटरेशन मधील व्हॅल्यू न वापरता इथं आलेली लेटेस्ट व्हॅल्यू वापरायची दॅट इज 0.697 प्लस z मीन्स 1.011 and use calculator to find value of y is equal to minus 0.945. Next we calculate value of z2. हे z2 चा फॉर्म्युला वापरायचा 1/20 25 मायनस 2 इंटू एक्स. आता x ची इथली लेटेस्ट व्हॅल्यू आहे 0.697. दिस मायनस 2x प्लस 3y प्लस 3y. y ची लेटेस्ट व्हॅल्यू आहे मायनस 0.954 इज इक्वल टू विच इज 1.037. In third iteration we will calculate value of x3, y3 and z3. So x3 is equal to हे सेम फॉर्म्युला वापरायचा 1/20 17 मायनस y. y ची लेटेस्ट व्हॅल्यू आहे अर्लिएस्ट व्हॅल्यू मायनस 0.954 मायनस दिस इज 17 प्लस y means minus 0.954 minus 2z. z ची व्हॅल्यू आहे 1.037 which is equal to 0.698. व्हॅल्यू ऑफ y3. हे y3 ची किंमत काढण्यासाठी परत हे y/20 इंटू ब्रॅकेट मायनस 18 मायनस 3x. आता x ची इथं लेटेस्ट आलेली थर्ड इटरेशन मध्येच व्हॅल्यू वापरायचे 0.6 प्लस z ची लेटेस्ट व्हॅल्यू आहे 1.37 0.953. नेक्स्ट वी कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ z3 विच इज इक्वल टू 1/20 इंटू ब्रॅकेट 25 मायनस 2 इंटू एक्स. तर x ची लेटेस्ट व्हॅल्यू आहे 0.698 plus 3y. y means this minus 0.953 bracket complete. Using calculator we get 0.037. So in this way we
use Gauss-Seidel method to find root of given simultaneous equation. This is the Gauss-Seidel method. In Gauss-Seidel method we use earliest value, आणि जॅकोबी मेथड याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पाहिली त्या ठिकाणी आपण वी यूज होल व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट इटरेशन. पहिल्या इटरेशनच्या संपूर्ण व्हॅल्यू सेकंड इटरेशन मध्ये यूज करतो. सेकंड इटरेशनच्या संपूर्ण व्हॅल्यू आपण थर्ड इटरेशन मध्ये यूज करतो. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन गॉस सिडल अँड जॅकोबी.